मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो। मॅगी अगदी कमी वेळात बनवता येणारी आणि सोपी अशी रेसिपी आहे। लहान मुलांची आवडती डिश म्हणून मॅगीला ओळखले जाते। हीच मॅगी तुम्हीही कधी ना कधी खाल्लीच असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का ही मॅगी कारखान्यामध्ये नक्की कशी बनवली जाते आणि कशापासून बनवली जाते? तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। मॅगी या नूडल्स ब्रँडचे नाव मॅगी आहे, जे त्याचे संस्थापक जुलियस मॅगी यांच्या नावावरून आहे। मॅगी नूडल्स हे 1983 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आले, जे आज संपूर्ण भारतात घराघरात पोहोचले आहे। तरीसुद्धा या मॅगीविषयी बऱ्याच लोकांना असं वाटतं मॅगी हा मांसाहारी पदार्थ आहे, परंतु असं अजिबात नाही। मॅगी हा पूर्णपणे शाकाहारी पदार्थ आहे। फॅक्टरीमध्ये मॅगी बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया ही यंत्रांच्या सहाय्यानेच केली जाते। मॅगी बनवण्यातील सर्वात पहिला टप्पा म्हणजे योग्य गव्हाची निवड करणे। हे गहू कारखान्यात आल्यानंतर त्यांची लॅबमध्ये चाचणी केली जाते। सगळ्या प्रकारच्या टेस्टिंगमध्ये पास झाल्यानंतर या गव्हावर प्रोसेस करून सर्वात पहिले तर या गव्हापासून मैदा बनवला जातो। आता गव्हापासून मैदा कसा बनवला जातो हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवर याचा सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता। नंतर या बनवलेल्या मैद्याला मोठ्या अशा चाळणीने चाळून घेतले जाते आणि त्यानंतर मोठ्या अशा मिक्सरमध्ये ट्रान्सफर केले जाते। या मिक्सरमध्ये मैद्यासोबत पाणी, मीठ, तेल आणि इतर पदार्थ टाकून चांगले मिक्स केले जाते। मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्याचे मॅगी बनवण्यासाठी योग्य प्रकारे पीठ तयार होते। आता हे बनवलेले पीठ म्हणजेच मॅगी बनवण्यासाठीचे मिश्रण हे कन्व्हेयर बेल्टच्या सहाय्याने पुढच्या प्रोसेससाठी दुसऱ्या मशीनपर्यंत पोहोचवले जाते। आता हे मशीन या बनवलेल्या मिश्रणाला म्हणजेच पिठाला अशा रोलरमधून पास करते की ते मशीन एक समान आकाराचे असे शीट तयार करते। या मिश्रणाला पुढे अनेक रोलर्समधून पास केले जाते, ज्यामुळे हे बनलेले शीट एकदम पातळ होत जाते। हेच मिश्रण आता पुढच्या मशीनमधून पास केले जाते, जे मशीन या शीटपासून बारीक धाग्यांसारखे नूडल्स बनवते आणि नंतर त्याला छोट्या आणि समान आकारामध्ये कट करते। आता हे बनवलेले कच्चे नूडल्स बेक करण्यासाठी पुढे पाठवले जातात, जेथे ते 80% पर्यंत शिजवले जातात। आता ही मॅगी पूर्ण तयार झाल्यानंतर त्याची पुन्हा एकदा टेस्टिंग केली जाते। सर्व प्रकारच्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर या मॅगीची मॅगी मसाला सोबत पॅकिंग केली जाते आणि अशा प्रकारे हे मॅगी नूडल्स बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।